ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हणजे आता मे महिन्याचा हा आजचा पहिला बुधवार, याप्रमाणे आज सकाळी 10 वाजता महावितरणच्या जुबली पार्क कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्मार्ट मीटर, वीज दर वाढ व लोड शेडिंगच्या विरोधात निदर्शनं होत आहेत. महावितरण म्हणतंय की लोड शेडिंग कुठं आहे? पूर्वी लोड शेडिंग हे जाहीर करून केलं जायचं. महावितरण सांगायचं की इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजल्यापर्यंत लोड शेडिंग असेल, परंतु आता घोषित न करता न सांगता लोड शेडिंग केलं जातं. आम्ही महावितरण आणि सरकारला आव्हान दिलंय, पुण्या मुंबईला करून दाखवा बरं लोड शेडिंग. पुण्या मुंबईला लोड शेडिंग नाही केलं जात, परंतु मराठवाड्यावर कायम अन्याय केला जातो. मराठवाड्याची लोक सहन करतात. कुणी या टपली मारा अशी अवस्था झालेली आहे. लोक सहन करतात, कोणालाही लबाड लुच्च्यांना निवडून देतात आणि लबाड लुच्चे जे आहेत ते आपल्याला विकून येतात. आणि त्यामुळं ज्यांचा विजेवर व्यवसाय आहे, मग ते हॉटेलवाले असतील, गिरणी चालवणारे असतील, इलेक्ट्रिकल दुकानावाले असतील, इलेक्ट्रिकल रिपेअरिंग वाले असतील, छोटे छोटे उद्योग चालवणारे असतील, या सगळ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. कारण अनेक तास न सांगता लोड शेडिंग केली जाते. त्याचबरोबर हे जे स्मार्ट मीटर आहे, हे स्मार्ट मीटर धडाक्यामध्ये लावणं सुरू आहे. लोक नुसतं मनातल्या मनात विरोध करतायत. मनातल्या मनात विरोध करत राहिला असतो तर इंग्रजांना या देशातून बाहेर काढता आलं नसतं. नुसतं मनातल्या मनात विरोध करून चालत नाही. लोक हो, तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. आणि तुम्ही म्हणता की आमच्याकडे वेळ कुठे आहे? तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. मोबाईलवर तांदूळ निसायला वेळ, लग्नाला जायला वेळ, मौतीला जायला वेळ. तुम्हाला अनेक ठिकाणी वेळ असतो, परंतु आंदोलनाला यायचं म्हटलं की तुम्हाला वाटतं वेळ नाही, पैसे नाही. नका येऊ. आमचं चॅलेंज आहे तुम्हाला की तुम्ही 1 तास द्या अशी आमची मागणी होती. 1 तास तुम्ही आंदोलनासाठी द्यावं. या 1 तासामध्ये तुम्ही लाखो रुपये कमावू शकता का, असं आमचं तुम्हाला आव्हान आहे. नाही कमावू शकणार, परंतु तुम्ही जर इथं वेळ द्यायला सुरुवात केली तर तुम्ही भविष्यामध्ये आपले लाखो रुपये वाचू शकाल, असा आमचा दावा आहे. आणि जर तुम्ही आला नाहीत तर हे स्मार्ट मीटर धडाक्यात लागणार. सरकारला याचे रिपोर्ट जातात की लोकांचा आता स्मार्ट मीटरला विरोधच नाही. पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की स्मार्ट मीटर लावणार नाही, स्मार्ट मीटर लावणार नाही. नंतर निवडून आले आणि आता स्मार्ट मीटर धडाक्यात लावायला सुरुवात केली. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की स्मार्ट मीटरला विरोध कोणाचा आहे? कोणाचाच नाहीये. देवेंद्र फडणवीस असं म्हणू शकतात कारण लोक घरामध्ये बसलेले. बसून राहा घरात, बसून राहा घरात आणि लाखो रुपयाचं बिल द्यायला तयार राहा किंवा अंधारात बसायला तयार राहा. तुम्हाला यावं लागेल, यावंच लागेल. तुम्हाला लाल बावट्याचं कितीही ऍलर्जी असली तरी हा लाल बावटा सोडला तर कोणताच बावटा तुमच्या मदतीला आलेला नाही, एवढं लक्षात घ्या. कारण दुसऱ्यांना हिंदू मुस्लिम करण्यापासून फुरसतच नाहीये. ज्या बंगालमध्ये कधीच हिंदू मुस्लिम होत नव्हतं, जे इंग्रजांना जमलं नाही
ते ममताबाईंनी करून दाखवलं. भाजपला उभा राहायला जागा दिली, मग भाजप पाय पसरू लागलं आणि आता भाजपनं त्या ठिकाणी पूर्ण राज्य काबीज केलेलं आहे. तामिळनाडूत देखील तेच चालू आहे. आणि म्हणून हे भाजप म्हणताय की आम्हाला दिल्लीत सत्ता द्या, व दिल्लीत सत्ता दिली की म्हणतं राज्यात सत्ता द्या, म्हणतं राज्यात सत्ता दिली की म्हणतं महानगरपालिकेत जिल्हा परिषद मध्ये सत्ता द्या, इंजिन द्या, म्हणतं डबल इंजिन द्या, मग म्हणतात ट्रिपल इंजिन द्या. हे ट्रिपल इंजिन घेऊन तुमचं मसनामध्ये नेऊन सोडणार तुम्हाला, एवढं लक्षात घ्या. या ट्रिपल इंजिन मध्ये बसून ते आपल्याला मसनामध्ये नेऊन सोडणार, एवढं लक्षात घ्या. कोविड मध्ये त्यांनी आपल्याला मसनातच नेऊन सोडलं आणि महागाई वाढून देखील आपल्याला मसनातच नेऊन सोडतायत. म्हणून पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी, कधी येतो पहिला बुधवार बघून ठेवा, पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या बुधवारी तरी नक्की या. उत्तर प्रदेश मधलं योगी सरकार घाबरलंय. तुम्ही जर युट्यूबवर किंवा सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर जर स्मार्ट मीटर असं टाईप केलं तर उत्तर प्रदेश मधले लोक स्मार्ट मीटर उचकून काढायला लागलेत आणि महावितरणच्या कार्यालयासमोर जाऊन फेकायला लागलेत, फोडायला लागलेले आहेत. त्यामुळे योगी सरकार घाबरलंय. परंतु हे योगी सरकार का घाबरलं? कारण लोक रस्त्यावर यायला लागले. आपल्याकडचे महाराष्ट्रातले लोक जर घरातच बसले तर सरकार घाबरणार नाही. तुमची लूट ही ठरलेली आहे. नुसतं सोशल मीडियावर नुसतं व्हिडिओ फॉरवर्ड करणं म्हणजे आंदोलन नव्हे. रस्त्यावर उतरणं, घरातला एक माणूस आम्हाला पाहिजे. ते बागेश्वर बाबा म्हणतात आरएसएस मधले घरामधला एक माणूस द्या. कशाला द्या? आरएसएस मध्ये घरातला एक माणूस कशाला द्या? हिंदू मुस्लिमाची भांडणं लावायला द्या. कोणतं देश कार्य करू लागलेत आरएसएस? ना महागाईच्या विरोधात बोलतात, ना बेरोजगारीच्या विरोधात बोलतात, ना भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात. उलट महापुरुषाचा अपमान करतात. त्यांच्या स्टेजवर बागेश्वर बाबाला बोलवतात, ते आनंद स्वरूपला बोलवतात आणि छत्रपती शिवरायांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात. म्हणून या आरएसएस मध्ये आपली पोरं घालू नका. तुम्हाला जर द्यायचंच असेल देश कार्यासाठी तर देश कार्यासाठी आमच्या बरोबर पाठवा. आमच्या बरोबर पाठवलं तर तुमचे पैसे वाचतील. घरातला एक माणूस फक्त 1 तास आमच्यासाठी द्या. हे सरकार घाबरेल, तुमचे लाखो रुपये वाचतील. इंग्रजांच्या विरोधात देखील आम्ही असेच मोजके होतो. एवढेच मोजके यायचे जफरबाई, बरं का संतोष. इंग्रजांच्या विरोधात देखील आपल्यासारखेच मोजके होते, परंतु नेटाने होते, चिवटपणे होते. आणि मुंग्या देखील रांग करून चालतात. त्यांच्या रांगा अनेकदा मोडण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु पुन्हा रांग करतात, पुन्हा चालायला लागतात. त्यामुळं आपण इथं आलेले अनेक जण आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी न चुकता आपण या ठिकाणी येतो. 1 तास निदर्शनं करतो, निवेदन देतो आणि जातो. म्हणून पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हणजे 3 जूनला स्मार्ट मीटरच्या विरोधात या, नाहीतर अंधारात बसा. 3 जून 2026 रोजी स्मार्ट मीटरच्या विरोधात निदर्शनासाठी या, नाहीतर लाखो रुपयाची बिलं भरा. दोघांपैकी काही पण करा. जे आंदोलनात येतील ते लढले तेच जिंकतील. जे लढतच नाहीत त्यांच्या जिंकण्या हरण्याचा काय प्रश्न आहे? त्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या ठिकाणी आज निदर्शनं करून आम्ही निवेदन देणार आहोत. स्मार्ट मीटर काढलेच पाहिजे.
जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणं बंद करा. योगी मोदी सरकार नहीं चलेगा. स्मार्ट मीटर हटाओ. स्मार्ट मीटर हटाओ. स्मार्ट मीटर हटाओ. गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. अरे चौपट बिल देणं बंद करा. 56 रुपयाप्रमाणे बिल देणं बंद करा. 14 रुपयापेक्षा कमी युनिटनं वीज दर केलेच पाहिजे. टीओडी मीटर नहीं चलेगा. अरे टीओडी रेट नहीं चलेगा. टीओडी मीटर नहीं चलेगा. फडणवीस होश में आओ. फडणवीस होश में आओ. फडणवीस होश में आओ. गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा अरे स्मार्ट मीटरचे आंदोलन कशासाठी? स्मार्ट मीटर विरोधाचे आंदोलन कशासाठी? अरे लोड शेडिंग नहीं चलेगा. अरे लोड शेडिंग नहीं चलेगा. अघोषित लोड शेडिंग नहीं चलेगा. मराठवाड्यावर अन्याय करणं बंद करा. लोड शेडिंग करून मराठवाड्यावर अन्याय करणं बंद करा. स्मार्ट व टीओडी मीटर काढून घ्या. गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. गुपचूप व जबरदस्ती लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या. योगी मोदी नहीं चलेगा. अरे योगी मोदी नहीं चलेगा. योगी मोदी नहीं चलेगा. अरे हम लड़े थे गोरों से. अरे हम लड़े थे गोरों से. अरे हम लड़े थे गोरों से. अरे नहीं डरे थे गोरों से. अरे नहीं डरे थे गोरों से. अरे हम लड़े थे गोरों से. अरे हम लड़े थे गोरों से. अरे नहीं डरे थे गोरों से. अरे नहीं डरे थे गोरों से. अशफाक लड़े थे गोरों से. बिस्मिल लड़े थे गोरों से. भगत सिंह लड़े थे गोरों से. भगत सिंह लड़े थे गोरों से. आजाद लड़े थे गोरों से. अरे स्मार्ट मीटर हटाओ. स्मार्ट मीटर हटाओ. स्मार्ट मीटर हटाओ. स्मार्ट मीटर हटाओ. वीज दरवाढ रद्द केलीच पाहिजे. वीज दरवाढ रद्द केलीच पाहिजे. वीज दरवाढ रद्द केलीच पाहिजे. अरे स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलन कशासाठी? अरे 1.5 वर्षापासूनचे आंदोलन कशासाठी? अरे 3 जून को आना होगा. अरे 3 जून को सुबह 10 बजे आना होगा. हर महीने के पहले बुधवार को आना होगा. और हर महीने के पहले बुधवार को आना होगा. वरना अंधेरे में रहना होगा. अरे वरना अंधेरे में रहना होगा. वरना लाखों रुपए का बिल भरना होगा. वरना लाखों रुपए का बिल भरना होगा. स्मार्ट मीटर हटाओ. स्मार्ट मीटर हटाओ. स्मार्ट मीटर हटाओ. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा स्मार्ट मीटर के खिलाफ आम जनता एक हो. स्मार्ट मीटर के खिलाफ आम जनता एक हो. एक होके स्मार्ट मीटर फेंक दो. एक होके स्मार्ट मीटर फेंक दो. एक होके स्मार्ट मीटर फेंक दो. स्मार्ट मीटर के खिलाफ आम जनता एक हो. एक होके स्मार्ट मीटर फेंक दो. स्मार्ट मीटर के खिलाफ आम जनता एक हो. हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई. हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई. अरे हम लड़े थे गोरों से. अरे हम लड़े थे गोरों से. अरे नहीं डरे थे गोरों से.
स्मार्ट मीटर हटाओ, स्मार्ट मीटर हटाओ, लाल भावट्याचा, लाल भावट्याचा. ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे छत्रपती संभाजीनगर जुना औरंगाबाद च्या या जुबली पार्क महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटर, वीज दरवाढ व लोड शेडिंगच्या विरोधात आम्ही निदर्शनं करण्यासाठी जमलेलो आहोत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी तुम्हाला इथं महावितरणच्या कार्यालयासमोर यावंच लागेल. सकाळी 10 ते 11 1 तास वेळ द्यावाच लागेल. जर दिला नाही तर अंधारात राहावं लागेल किंवा लाखो रुपयाची बिलं भरावी लागतील. घरातल्या एका माणसानं या स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलनासाठी 1 तास काढावा असं आमचं आव्हान आहे. या आंदोलनामध्ये कमी संख्या बघून आता महावितरणने स्मार्ट मीटर लावण्याचा जो वेग आहे तो वाढवलेला आहे. जर तुम्ही या आंदोलनात आला नाहीत तर स्मार्ट मीटर धडाक्यात लावले जातील. आज 14 रुपये युनिटने आपण वीज भरत आहोत, विजेचं बिल भरत आहोत. उद्या 56 रुपये युनिटने तुम्हाला वीज बिल भरावं लागेल. तुम्हाला सोलर लावूनही उपयोग नाही, कारण तुम्हाला आता जर सोलरचं तुम्ही जर जास्त जनरेट करत असाल तर तुम्हाला आता दंड लावायला लागलेला आहे. आणि हे सगळं अदानीसाठी होत आहे. महाराष्ट्राची वीज पुरवठा अदानीला 25 वर्षासाठी देवेंद्र फडणवीसांनी देऊन टाकली. आम्ही जे सांगत होतो की हे अदानी अंबानीसाठी चाललेलं आहे हे आता खरं होत आहे. भाजप हा खोटारड्यांचा पक्ष आहे, तुम्हाला लुटणाऱ्यांचा पक्ष आहे. आणि त्यामुळं इंग्रजांच्या विरोधात जसं आपण लढलो तसं आताच्या या लुटारूंच्या विरोधात तुम्हाला लढावं लागेल. पुढच्या महिन्याचा पहिला बुधवार म्हणजे 3 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता महावितरणच्या जुबली पार्क कार्यालयासमोर अवश्य या आणि आपल्या कष्टाची कमाई वाचवा. स्मार्ट मीटर हटवा, आपल्या कष्टाची कमाई वाचवा. मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा